जामनेर तालुक्यातील शहापूर येथे तरुण शेतकऱ्याची बिबट्यासोबत झडप. बिबट्याने हल्ला केल्यावर तरुणाचे बिबट्यासोबत 2 हात करत झटापट. तरुणाने जखमी झाल्यावर देखील बिबट्याला जिवंत पकडून दिले वन विभागाच्या ताब्यात. तरुणाच्या हिंमतीचे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून कौतुक. हल्ल्यात जखमी तरुणावर जळगावच्या जामनेर येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू. मुकेश नाना डोंगरे असे धाडसी तरुणाचे नाव असून तो शहापूर येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. तरुणाच्या या धाडसाची जामनेरसह जळगाव जिल्ह्यात एकच चर्चा सुरू आहे. बघत रहा MH19 न्यूज. मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोएब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र. काय घटना घडली आणि काय सांगाल? नेमकं काय झालं दादा, आम्ही मालकाचा शेतकरी बटाईन तिथं माझ्या भाऊनं. मग माझ्या भाऊचा फोन आला की तिथं बिबट्या आलाय बा इथं. तसं मजूर शेतामध्ये आमच्या मजूर काम करत होतं. आणि मी गेलो तिथं भरपूर लोक होते, समथिंग 200 लोक होते तिथं. तो विहिरीत उतरला. हो, तिथे विहिरीत उतरला. मग आम्ही काय केलं, फायस्टवाल्यांना फोन लावला की बा त्यांना बोलावा, यांना धरून घेऊन जावा. मग आम्ही त्याला 1-2-3 तास आम्ही त्याला थांबवून धरला. मग आम्ही फायस्टवाल्यांना फोन लावला ना, मग ते फायस्टवाले नसते आली बा, ती गाडी घेऊन खाली गाडी घेऊन आली ना, पिंजरा आणला ना, जाय आणला ना, काही आणलं. आणि अजून आम्हाला सांगत धकाडून म्हणलं का हो साहेब, तुम्ही धका काऊन म्हणताय? तुम्ही त्यांना पकडा म्हणलं, तुम्ही त्यांना पकडा घेऊन जा. तुम्हाला काय समजतं, तुम्ही धका आणा, आम्हाला दामदट्टी करायला लागले. दामदट्टी करायला लागले तर मी त्यांना सांगितलं, म्हणलं दादा तुम्ही दामदट्टी करू नका, तुम्ही पिंजरा वगैरे घेऊन आम्ही त्याला तोपर्यंत इथपर्यंत थांबवला. आता अजून आम्ही थांबवतो त्याला एखादी घंटा तिथं थांबवतो त्याने. ते आमच्या दामदट्टी करायला जसं तो बाहेर निघला तसं नाही त्यानं मला हल्ला केला. तर मी त्याला धरून दाबून ठेवला खाली. त्यांनी माझा तोंड हात आहे ना तोंडात घेतला आणि मी त्याला दाबून धरला. त्याने माझ्यावर हल्ला केला की मग ते बाहेरच्या लोकांचं ते सहकार्य काम होती नाही आम्हाला. ते मुलांना लाठीचार करत होते आणि त्यांचं सहकार्य पाहिजे होतं की त्यांनी लाठीचार केला मुलांना. आणि शेतकऱ्यांनी धरला पाहिजे, त्यांचं काम आहे. तर समथिंग आम्ही धरला पाहिजे. किती जण जखमी झाले? आम्ही 2 जण जखमी झाले, 3 जण जखमी झालेले. तर त्यांनी आम्हाला बघितलं बी नाही किती लागलं काय लागलं. आम्ही स्वतः माझ्या मित्रांनी मला आणलं तर ते मला इथं पाहायला सुद्धा पण नाही आले. मी ना त्याला दाबून धरलं. मग माझ्या नवीन सोडल्यानंतर मित्राने सांगितलं की त्याला धरून ठेवा. आता मी सांगितलं की मित्रांनी तुम्ही आता धरून ठेवा याला, मला दवाखान्यात घेऊन चाला मला. तर त्यांनी माझे काहीच केलं नाही. माझ्या मित्रांनी मला दवाखान्यात घेऊन आली. तर इथं मी आता 1 घंटा झालेला आहे तरी पण ते आलेले इथं. तुमची मागणी काय आता नेमकी? मागणी म्हणजे काहीच नाही बोलते. आमचं म्हणण्याचा अर्थ होता बेशिस्त आणि उद्धट वागणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे. त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे ना. त्यांचं काम होतं की नाही की त्यांनी पिंजरा वगैरे गाई वगैरे आणायला पाहिजे होते की नाही. हा, बेजबाबदार केला त्यांनी. म्हणजे त्यांना हलगर्जीपणा केला. आता हलगर्जीपणा आम्हाला आमच्या जीवावर घेतली समजून घ्या. तर आम्हाला म्हणजे तसं निघला पाहिजे तसं माझ्या अंगावर आला. हा, तर तसं म्हणजे त्यांचं काम होतं की पिंजरा वगैरे आणायचं. त्यांनी आणला नाही. तसं मी शेतात काम करत होतो तसं तो आला निघला पाहिजे तसं माझ्या अंगावर आला पाहिजे. धरून घेतला पाहिजे त्यांनी. फक्त माझा हे खर्च वगैरे पाणी करावं, दवाखाना वगैरे करा, मदत करावं आम्हाला, मदत करावं माझी. मी आत मजुरीवाला माणूस आहे, तसा माझी मदत करा.